खूप वर्षापूर्वी एका राज्यात राजा हरिश्चंद्र राज्य करत होते. ते खूप न्यायप्रिय, दयाळू आणि सत्य बोलणारे राजा होते. त्यांच्या राज्यात लोक आनंदात राहत होते, कारण राजा कधीही खोटं बोलत नसत आणि नेहमी न्याय देत असत. एके दिवशी महान ऋषी विश्वामित्र यांनी राजाची परीक्षा घ्यायची ठरवली. त्यांनी स्वप्नात राजाला दर्शन दिले आणि दान मागितले. राजा म्हणाले, ऋषीवर्य, तुम्ही जे मागाल ते मी देईन. सकाळी ऋषी विश्वामित्र राज दरबारात आले आणि म्हणाले, राजा, काल तुम्ही मला दान देण्याचे वचन दिले होते. आता तुमचे संपूर्ण राज्य मला द्या. राजा हरिश्चंद्र सत्यप्रिय होते. त्यांनी लगेच आपले राज्य, सिंहासन आणि सर्व संपत्ती ऋषींना दिली. आता राजा, राणी तारामती आणि त्यांचा मुलगा रोहितश्व यांच्याकडे काहीच उरले नाही. ते तिघे जंगलात निघाले. पण ऋषी विश्वामित्र म्हणाले, दान दिल्यावर दक्षिणा देखील द्यावी लागते. राजाकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांनी आपली राणी आणि मुलाला दुसऱ्याच्या घरी कामाला पाठवले. स्वतः राजा स्मशानात काम करू लागले. त्यांचे काम होते, जेव्हा कोणी मृतदेह आणेल तेव्हा त्यांच्याकडून शुल्क घेणे. एके दिवशी फार मोठे दुःख घडले. राणी तारामती आपल्या मृत मुलाला घेऊन स्मशानात आली. तो मुलगा म्हणजे रोहितश्व होता. जंगलात साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. राणी रडत रडत म्हणाली, मला माझ्या मुलाचे अंतिम संस्कार करायचे आहेत. राजा हरिश्चंद्रांना खूप दुःख झाले, पण त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही. ते म्हणाले, स्मशानाचा नियम आहे, शुल्क दिल्याशिवाय अंतिम संस्कार होणार नाही. राणी म्हणाली, माझ्याकडे काहीच नाही. तेव्हा इतक्यात ऋषी विश्वामित्र प्रकट झाले. त्यांनी हसत हसत सांगितले की ही सगळी परीक्षा होती. राजा हरिश्चंद्रांनी कोणत्याही परिस्थितीत सत्य आणि धर्म सोडला नाही. देवता त्यांच्या समोर प्रकट झाल्या आणि म्हणाल्या, राजा हरिश्चंद्र, तुम्ही सत्यासाठी सर्व काही सहन केले. तुम्ही खरे महान राजा आहात. त्यानंतर त्यांचा मुलगा पुन्हा जिवंत झाला आणि राजा हरिश्चंद्रांना त्यांचे राज्य परत मिळाले. त्या दिवसापासून राजा हरिश्चंद्र सत्य आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून ओळखले जाऊ लागले. कथा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.